माझ्या घेऊन जा हा भाव माझ्या मनातिला माऊलीस माझ्या घेऊन जा जरी जाता आळंदीला निरोप माझा निरोप माझा घेऊन जा माऊली माझा आता आळंदीला येणं होत नाही माऊली माझं खऱ्या अर्थानं हे गाणं ऐका मला समजून घ्या मी नाही आलो आळंदीला तुम्ही मजला समजून घ्या हा देह पडिला धरणीवरी तरी हातात माझ्या हातात माझ्या ओ ज्ञानेश्वरी हातात माझ्या हातात माझ्या ओ ज्ञानेश्वरी हा भाव माझ्या अंतरीचा माऊलीस माझ्या घेऊन जा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. या संकल्पना कशासाठी आहेत का करायचंय एक 5 मिनिटं घेणार आहेत. भैयासाहेबाचं आगमन होणार आहे एक 5 मिनिटामध्ये राजेश भैया टोपे साहेबांचं म्हणून याबद्दलचं मनोगत तर मी व्यक्त करणारच आहे. कारण काय असतं हे सगळं एवढा मोठा सारांश किंवा एवढा मोठा खटाटोप करण्याचं काय कारण आहे. सगळेजण बिझी माणसं आहेत सगळ्यांना कार्यक्रम आहेत सगळ्यांनी शांत बसा नाही सगळ्यांनी शांत बसा आणि काय करायचं आपल्याला कशासाठी करायचं हे लोकांना कळायलाही पाहिजे आपल्या माणसाला कळालं पाहिजे आणि म्हणून ही दिग्गज माणसं आपल्या तालुक्यात आली पाहिजेत दिग्गज कीर्तनकार आपल्या परिसरामध्ये आली पाहिजेत आणि मोठं कार्य झालं पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं आमचा अट्टहास आहे आणि म्हणून हे कार्य करण्याचं त्या ठिकाणी आपण काम करतोय. मला याबद्दल बोलायचं आहे एक 5 मिनिटं मी याबद्दल माझं मनोगत व्यक्त करणार आहे पण साहेबांना यायला एक 5 मिनिटं वेळ आहे. एक गोष्ट सांगेल मी साहेबांचं नाव घेतोय याचा अर्थ असा आहे की मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे माझा एकच पक्ष आहे तो म्हणजे माझा वारकरी संप्रदाय हा माझा पक्ष आहे. मी सगळ्या पक्षातल्या लोकांना आमंत्रित केलं पण ज्यांना येता आलं ते आली ज्यांना नाही येता आलं ते नाही आली. याच्या पाठीमागचा एक उद्देशही सांगतो मला कुणाकडनं काही घ्यायचंही नाही आहे म्हणजे गोशाळा चालवतो याचा अर्थ असा आहे की मला हे सर्व राजकीय मंडळी बोलवायचे सर्व महाराज मंडळी बोलवायचे त्यांच्याकडे मला काहीतरी घ्यायचे असं अजिबात नाही आहे. हे जे चाललंय हे जे माझ्या मित्रपरिवाराने जे मला सर्व दान करतायत ना हे त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. मी यांना कोणाला काही म्हटलेलो नाही आहे की तुम्ही मला हे असं द्या किंवा मला काय करायचं आहे कारण मी माझ्या बापाची 3 एकर जमीन त्यासाठी पडीत पाडलेली आहे. काय मी सगळ्याला माहिती आहे मी फक्त सेवा यासाठीच करतोय. कीर्तनकारांनी मगाशी बोलता बोलता आमच्या परम मित्र पुरुषोत्तमदादा पाटील यांनी त्यांची फी 51 नाही 61,000 रुपये आणि 3-3 लाखापर्यंत आहे त्यांची फी काय पण मलाच त्यांनी 51,000 रुपये दिलेले आहेत त्यासाठी माझ्या गाईच्या सेवेसाठी. ते का दिलेत की मी प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती शेअर करतो की मी काय करतोय. देशमुख साहेब मला एखाद्याने जर 5 रुपये जर दिले असेल तर मी ते खर्च कुठे केलेत याचा मी व्हिडिओ बनवतो. मी हे आणलंय मी हे खर्च केलाय यातून दाखवायचंय काय मला की आम्ही सेवा करतोय. जसं महाराजांनी मगाशी बोलता बोलता बोलून गेले महाराज की बुवा पाकिटं घेणं म्हणजे आमचं जीवन नाही आहे आणि ते नसावंही बरोबर आहे घेतलं पाहिजे हेही त्यांनी सांगितलं कारण धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. कारण लोक मला जे नमस्कार करतात ना त्यामुळेच करतायत. माझ्याकडे काहीच नव्हतं पहिलं मला राहायला पण जागा नव्हती मला कोणी विचारत पण नव्हतं त्याशिवाय किंमत नसते बुवा आणि म्हणून ते असलंही पाहिजे. पण
ते आम्ही काय करतोय, उदास विचारे वेच करी, ते आम्ही सेवा केली पाहिजे. आम्ही ते काहीतरी दान धर्म आम्ही सुद्धा केला पाहिजे. मग माझ्या जीवनामध्ये एक संकल्प मला वाटला, मी सगळ्यांना बोलतो कडे आज. मी पोरही सांभाळून पाहिले. काय 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 शाहीर आहेत आमचे सर्व, मिलिंद भाऊ सगळे आहेत, सत्संग परिवार आमचा आहे. मी पोरही सांभाळून पाहिले, पण मला पोरांपेक्षा ढोरं बरं वाटली, म्हणून मी गाई सांभाळतोय. आणि अक्षरशः माझी परिस्थिती नाहीये गाई सांभाळायची. कारण एक गाय सांभाळायची म्हटलं की किती कष्ट लागतात हे प्रत्येकाला माहिती आहे, शेतकऱ्यांना सगळ्याला माहिती आहे. कारण माझ्याकडे जे गायी आल्यात ना, त्या गायी सगळ्या खाटकाच्या दरामधल्या आहेत. हा, ज्या लागत नाहीत, ज्या दूध देत नाहीत, ज्या लोकांच्या कामाच्या नाहीत, त्या गायी आमच्याकडे आहेत. बरोबर आहे. आमच्याकडे म्हणण्यापेक्षा चला ठीक आहे, प्रत्येकाला एखादी वेळेस करता येत असेल, करता येत नसेल, पण आम्ही तो निर्धार केला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये एक संकल्प पाहिजे, आम्ही देशाची सेवा केली पाहिजे, आम्ही धर्माची सेवा केली पाहिजे, आम्ही आमच्या मायबापाची सेवा केली पाहिजे. आणि या मातीचं ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही जन्माला आलोय, आणि ते ऋण आम्ही खऱ्या अर्थानं ते फेडलं पाहिजे. आणि त्यातला एक संकल्प म्हणजे गोमातेची सेवा आहे. अनेकाने भरभरून दान या ठिकाणी मला दिलंय. एका एकाचे आकडे सांगितले तर तुम्ही खऱ्या अर्थानं असं यांची ऐपत नाही देण्याची, आहे की नाही, असे माणसं आहेत. आणि एक सांगू तुम्हाला, माझ्या जीवनामध्ये मी काय कमवलं तर एकच सांगेल गड्या, मी हे जे ऐश्वर्य आहे ना हेच कमवलं. मी काय फार श्रीमंत माणूस नाहीये, आणि माझी एवढी ताकद नाहीये. मी जे काय 10-5 हजार रुपये मला कीर्तनाचे लोक देतात मानधन म्हणून, त्यातला अर्धा खर्च मी गायीसाठीच खर्च करतोय. आणि हे सगळे निस्वार्थ माझी सेवा पाहून माझे जे सर्व मित्र परिवार आहेत यांची फार मोठी ऐपत नाहीये. हे सर्वजण खऱ्या अर्थानं कोणी गायन करतंय, कोणी वादन करतंय, आणि त्या माध्यमातून कुटुंब असेल आणि देशाची सेवा असेल, वारकरी संप्रदायाची सेवा असेल, ही सेवा करण्याचं काम करतायत ते. पण त्यातून त्यांनी मला न सांगता त्यांनी सगळ्यांनी एक दानपेटी तयार केली आहे, एक बँक तयार केली आहे, आणि त्यामध्ये एक जवळपास 10-20 लोक त्यामध्ये ते आहेत. त्यांनी 5-5 हजार रुपये, की चला गुरुजी जर वर्षाला जर 5 लाख 10 लाख रुपये खर्च करत असतील तर आपण त्यांना खारीचा वाटा म्हणून चाऱ्यासाठी, आणि मी निश्चित ग्वाही देतो, ज्यांनी ज्यांनी मला 1-1 रुपया दिलाय ना, त्या एका रुपयाचा मी हिशोब दिल्याशिवाय राहणार नाहीये. एका रुपयाचा हिशोब देणार आहे मी, आणि देत आलोय आतापर्यंत. आमचे दिंडे साहेब सुद्धा या ठिकाणी PSI या ठिकाणी उपस्थित आहेत, गायके साहेब येऊन गेलेत. बघा या ठिकाणी एक 10 ते 15 मिनिटं घेतोय गड्या. का? कारण या सगळ्या लोकांचा मला सन्मान करायचा आहे. मला एवढा सन्मान करू द्या, कारण तुम्ही जर माझ्यासाठी इतक्या लांबून आलात ना, तर माझा सुद्धा खऱ्या अर्थानं माझं ते कर्तव्य आहे की मी तुमच्या सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे. शब्द सुमराने तर मी सन्मान सगळ्यांचा केलाच आहे, पण एका वाक्यात मी मागच्याही वर्षी बोललो होतो आणि आताही बोलतो, थोडा विको दे मला, कारण मी सुद्धा एक प्रकारचा गायकच आहे की नाही. आणि म्हणून एका वाक्यात फक्त माझ्यासाठी हे मित्र सर्व जमलेत ना, यांच्यासाठी गातो. एक 5 मिनिटं या सर्व देणगीदारांचा सन्मान करतो, आणि नंतर आपल्या सगळ्यांना महाप्रसाद घ्यायचा आहे. तेवढ्या वेळेत ही जिम्मेदारी तुमची. आता आले तर ठीक, नाहीतर मग आपला कार्यक्रम भोजनाकडे वळेल. तरी पण त्यांना येऊन जा अशी त्यांना विनंती करा. सगळ्यांसाठी एक वाक्य बोलतो, एवढं जर योगदान तुम्ही माझ्यासाठी करत असाल ना गड्या, तर माझ्या रक्तातला थेंब थेंब जरी खऱ्या अर्थानं संपला ना, तरी सुद्धा तुमचं ऋण मी कधी व्यक्त करू त्या ठिकाणी फेडू शकत नाही. कारण एवढी माणसं कमवणं एवढं सोपं नाहीये बा. यासाठी माझं आयुष्य गेलंय. हा जो आमचा परिवार आहे, आता मी सगळ्यांचे नाव घेत नाही, कारण एका दिवस एकाचं नाव घेतलं एकाचं नाव राहून जाईल, है की नाही. पण मग आमचे घनसावंगीकर असतील, बोरखेकर असतील, बहिरगड असेल, भद्रेगाव असेल, बोलेगाव असेल, राजेगाव असेल. आता बघा माझे राजेगावची काही मंडळी बाहेर पाठीमागे उभे आहे. आवलगाव असतील, जेवढे या पंचकृषीमध्ये गाव आहेत, ही सर्वजण नितांत माझ्यावरती प्रेम करतात. एवढं प्रेम करतात की माझ्या पश्चात काही खऱ्या अर्थानं गोष्टी ते स्वतःच्या अंगावरती झेलण्यापर्यंत त्यांची तयारी असते. एवढं माझ्यावरती ते सर्वजण प्रेम करतात. का करतायत? त्याचं कारण आहे, कुठेतरी माझ्यातला एखादा गुण त्यांनी पाहिला असेल, माझ्यातले अवगुण त्यांनी झाकून ठेवले असतील, पण माझ्या एका गुणामुळे हे सर्वजण माझ्यावरती प्रेम करतात. आणि म्हणून त्यांच्यासाठी एक वाक्य बोलेल गड्या, माझ्या जीवनामध्ये तुम्ही मला मिळालेत म्हणून माझं जीवन बदललंय. काय? कारण जीवन बदलण्यासाठी माणसं सोबत चांगली लागतात. कधी कधी ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, बरोबर ना. आणि म्हणून कधी कधी
अशा गोष्टी घडत असतात. पण माणसं जर माऊली आळंदीहून माऊली आले तो हा फक्त प्रेमासाठी. नाशिक असतील ते नेवाशाचे आमचे दिलीप भाऊ आले इतक्या लांबून दरवर्षी माझ्यासाठी काही करायला तयार आहे. बरेच माणसं अशी आहेत. ही माणसं माझ्यावरती प्रेम का करतात आपल्यावरती? कुठेतरी आपण आपल्यामध्ये त्यांना भगवंत दिसत असेल. आमचे मिलिंद भाऊ आहेत, त्यांना माहिती आहे जेवढी सेवा आम्ही ज्ञानोबराची करतो ना, शाहीर पण आहेत, जेवढी सेवा आम्ही माझ्या ज्ञानोबराची तन मन धनाने करतो ना, सांगेल बुवा एखादी वेळेस माझ्या कुटुंबाची सेवा कमी करत असेल मी, तेवढं माझ्या ज्ञानोबरा मी मानतो. माझी धारणा आहे ती, माझा संकल्प सुद्धा आहे. आणि म्हणून आमचे नरोडे गुरुजी असतील, भरत अण्णा असतील, ही सर्व मंडळी आहेत, यांच्यासाठी एक वाक्य बोलतो आणि मग मी क्रमाक्रमाने सगळ्यांचं नाव घेऊन, एक 10-20 जण आहेत फक्त, त्यांचाच फक्त सन्मान करतो. बाकीच्यांचा सगळ्यांचा म्हणजे ही गायक वादकांचा करतो. आमचे बाजार सावंगीकर त्या ठिकाणी आले आहेत, खूप दूर दूरून माणसं आली आहेत. मला तर खरं शाहिरांचा 2 मिनिटाचा पवाडा खऱ्या अर्थानं मला तो तुम्हाला ऐकवायचा होता, पण माझ्या ज्ञानोबरायचं तुम्ही बोर झालात का? नाही झालात ना? का चहा सांगू तुम्हाला एकदा? नाही झाला. ऐका, ज्ञानोबरायचं नाव घेतलेलंच आहे आता, तर जे भजन माझ्या मुखातनं सहज रेखाटल्या गेलं, शायरांची इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे, ज्यानं मला डोक्यावरती घेतलं, समाजानं डोक्यावरती घेण्यात येत काय नवले, माझ्या ज्ञानोबरांनी मला डोक्यावरती घेतलं बुवा. एवढ्या कमी दिवसामध्ये या टॉप लेव्हलच्या यादीमध्ये कीर्तन करणं एवढं सोपं नाही बुवा. मला ज्ञानोबरांनी पदरात घेतलं म्हणून ह्या लोकांच्या किस्सा या ठिकाणी यादीमध्ये कीर्तन करतो. हे फक्त ज्ञानोबरांची कृपा आहे. आणि म्हणून माझ्या माऊलींचं गीत मी सहज रेखाटलं, सरपंच सहज रेखाटलं, सहज गायलं. रात्री 3 वाजता हे गीत मी भजन रेखाटत होतो, माझ्या डोळ्याला धारा होत्या. ऐका ऐका ऐका, मी ते गात होतो, मी ते गायलं बुवा. वारकरी संप्रदाय नाही तर जे ट्रॅक्टर चालवणारे पोरं आहेत ना, यांनी सुद्धा ते भजन ऐकावं, एवढं ते भजन लोकप्रिय झालं. तेवढं गातो, मित्रांसाठी एक गातो आणि माझा शब्द त्या ठिकाणी संपवतो. एका वारकऱ्याच्या अंतःकरणातला भाव त्या ठिकाणी सापडे साहेब मी रेखाटला. पाठीमागे कोरोनाचा काळ होऊन गेला जावई, आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला वारीला जाता नाही आलं. आमची पंढरपूरची वारी चुकली, आमची ज्ञानोबराची वारी चुकली. तो एक वारकरी आहे, तो आता जीर्ण झालाय, तो आता म्हातारा झालाय, त्याला आता आळंदीला जाता येत नाहीये. म्हणून त्या वारकऱ्याने त्याच्या अंतःकरणातला भाव प्रगट केला. ऐका, भाव असा असला पाहिजे, असा असला पाहिजे. मला असं वाटतं या वारकऱ्यासारखा भाव असला पाहिजे. हा भाव माझा मनातिला माऊलीस माझ्या घेऊन जा. हा भाव माझ्या मनातिला माऊलीस माझ्या घेऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा, निरोप माझा घेऊन जा. माऊली, माझं आता आळंदीला येणं होत नाही माऊली. माझं खऱ्या अर्थानं हे गाणं ऐका, मला समजून घ्या. मी नाही आलो आळंदीला, तुम्ही मजला समजून घ्या. हा देह पडिला धरणीवरी, तरी हातात माझ्या, हातात माझ्या ओ ज्ञानेश्वरी, हातात माझ्या, हातात माझ्या
ओ ज्ञानेश्वरी हा भाव माझ्या अंतरीचा माऊलीस माझ्या घेऊन जा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. सगळ्यांच्या चरणी साष्टांगपणे पाठ करतो. आपण मला ऐकलत गड्या, तेवढी वही दे गड्या. बापू तुम्ही बोलताय, एक 5 मिनिटं घेतो. या ठिकाणी आमचे महंत हरिभक्त परायण माझ्या